नमस्कार, मी शैलजा जोगल. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण चर्चा करणार आहोत डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स आणि आयुर्वेद या विषयावर. आणि यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वैद्य गौरी मंदार बोरकर. आपण मॅडमचं स्वागत करूयात. स्वागत आहे मॅम. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊयात. वैद्य गौरी मंदार बोरकर या आयुर्वेदाचार्य असून त्यांनी BMS करून आयुर्वेदात MS ही पदवी संपादन केली आहे. संस्कृत विषयाची विशेष आवड असल्याने त्यांनी MA संस्कृत ही पदवी देखील संपादन केली आहे. डॉक्टर गौरी मंदार बोरकर या आयुर्वेद तज्ञ असून गेली 20 वर्ष डोंबिवली, ठाणे, नौपाडा, ठाणे घोडबंद रोड या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. तसंच त्या पुण्यामध्ये व्हिजिट करत असतात. कोल्हापूरच्या विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र या ठिकाणी जवळपास होनररी कन्सल्टंट म्हणून त्या कार्यरत आहेत. सांध्याचे आजार, पाठीच्या मणक्याचे आजार, हृदयरोग, डायबिटीज, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व या रोगांच्या चिकित्सेमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलंय. सध्याच्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये विशेष तत्वानं ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन आणि कुरिअर सेवा याचाही लाभ रुग्ण घेऊ शकतात. डॉक्टर गौरी बोरकर यांची जलगाथा, त्याचप्रमाणे त्रिदोषांत, कविडा आणि इंटरफिलिटी ही पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. डॉक्टर बोरकर यांना वैद्यनाथ तर्फे धन्वंतरी पुरस्कार, ठाणे रत्न अवॉर्ड आणि 2021 मध्ये सुश्रुत अवॉर्ड, आयुर्वेद आयकॉन पुरस्कार मिळालेले आहेत. आयुष दर्पण तर्फे आयुस्त्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आले. तर डॉक्टर बोरकर यांच्या दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रशिक्षित सुद्धा केलं जातं. चला तर मग आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात. डॉक्टर, खरं तर अनेक व्याधी आहेत, मात्र डायबिटीजचे जे असं काय वैशिष्ट्य आहे, यालाच असं का कॉम्प्लिकेशन्स जास्त करून रुग्णांमध्ये निर्माण होतात, याबद्दल काय सांगा? राईट. कसं आहे ना की डायबिटीज हा जेव्हा आपण विचार करतो तर आयुर्वेदाच्या पद्धतीने आणि मॉडर्नच्या पद्धतीने डायबिटीस ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे. मॉडर्नप्रमाणे पण डायबिटीस म्हणजे काय म्हणतो तर रक्तामध्ये साखर असणं, याला आपण डायबिटीस म्हणतो. पण आयुर्वेदानुसार थोडासा वेगळा त्याचा एक प्रकार किंवा 20 प्रकार वेगवेगळे आयुर्वेदाचे सांगितलेले आहेत. प्रमेह विंशतीस तत्र असं म्हटलं, 20 प्रकारचे प्रमेह सांगितलेत. आणि त्यातला एक प्रकार जो आहे तो म्हणजे मधुमेह, की ज्याला आता आपण डायबिटीस ह्या अंतर्गत धरू शकतो. बऱ्याच वेळेला असं असतं की जे जुनाट आजार किंवा खूप जीर्ण काळातली असणारी ॲसिडिटी आहे किंवा एक बारीक ताप बऱ्याच लोकांना संध्याकाळचा वगैरे येत असतो, काही वेळेला आमवातासारखे आजार असतात. आणि हे अजीर्ण किंवा ही संप्राप्ती वर्षानुवर्ष शरीरात राहिल्यामुळं त्याची परिणती डायबिटीसमध्ये होत असते किंवा प्रमेहामध्ये होत असते. त्यापैकी जे 10 प्रकार कफाचे म्हणून सांगितलेत, तर त्यातला जो शीतमेह किंवा इक्षुमेह जो आहे ना, त्याच्यामध्ये युरिनेशनमध्ये गोडवा येणं किंवा साखर तयार होणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. आणि प्रत्येक प्रमेहात ही गोष्ट घडतेच असं नाही आहे. पित्ताचे 6 आणि वाताचे 4 प्रकार असे एकूण 20 प्रकारचे प्रमेह सांगितलेले आहेत. आता जर आपण बघितलं ना तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रमेहाचे रुग्ण आपल्याला आढळतात. आपली इव्हन भारत जी आहे ना तर ती या प्रमेहाची राजधानी म्हणायला हरकत नाही, एवढे रुग्ण आपल्याकडे सापडतात. आणि म्हणूनच ह्या प्रमेहाकडे आपण विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो डायबिटीस आहे ना तो आज समजा डिटेक्ट झाला की काही कारणास्तव इतर काही टेस्ट करत असताना आपल्याला लक्षात आलं की बाबा युरिनमध्ये किंवा ब्लडमध्ये शुगर आहे, पण ती आज आली म्हणजे लगेच काल काहीतरी केलं आणि आज आली असं घडत नाही. त्याच्यामध्ये 10 ते 20 वर्ष शरीरामध्ये संप्राप्ती सावकाश करत घडत असते. आणि मग सगळ्या धातूंमध्ये ती संप्राप्ती गेल्यानंतर कुठेतरी त्याची व्यक्ती होते आणि मग आपण म्हणतो की डायबिटीस झाला. आणि त्याचमुळे महत्त्वाची गोष्ट अशी घडते की शरीरात अनेक काळ ही संप्राप्ती ही पॅथॉलॉजी राहिलेली असल्यामुळं धातूंवरती त्याचा परिणाम येत असतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे धातू आहेत त्याच्यावरती. आणि मग त्याचे कॉम्प्लिकेशनसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. आणि म्हणून हे डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे एक वेगळेपण आपल्याला बघायला मिळतं. इव्हन आत्ताच्या ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं की कोविडसाठी कोण प्रोन आहे, तर आपण ज्यांचं वय जास्ती आहे ते प्रोन आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी लंग्स किंवा रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत ते प्रोन आहेत. त्याच्याच बरोबरीने अजून एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे डायबिटीस. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जपून राहा असं सांगितलेलं होतं. सो हा डायबिटीस जो आहे ना तो एकाच वेळेला अनेक धातूंवरती कार्यरत असतो, अटॅक करत असतो. आणि म्हणून हा डायबिटीस जास्ती महत्त्वाचा धरायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, खरं तर अनेकदा डायबिटीस पेशंट आपण जे आपल्या आजूबाजूला बघतो तर ते अनेकदा खाताना घाबरलेली असतात, म्हणजे बऱ्याचदा ते काळजी खूप घेत असतात.
असतात. या संदर्भातूनच एक पुढचा प्रश्न विचारते, तो म्हणजे डायबेटिक फूट नावाचा एक प्रकार आहे. तर या प्रकारामध्ये नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, त्या रुग्णांनी कशा पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे? अतिशय एक महत्त्वाचं आणि खूप कॉमन असणारं हे असं कॉम्प्लिकेशन आहे डायबेटिक फूट. बऱ्याच वेळेला असं होतं की डायबिटीस आहे, प्रमेह आहे म्हटल्यानंतर लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे ही, आणि त्याच्यामुळं चाललं गेलंच पाहिजे, कारण की तरच शुगर कंट्रोलमध्ये राहील. इव्हन आयुर्वेदामध्ये सुद्धा प्रमेहाच्या रुग्णांनी काय करावं जर का त्यांना बरं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी शतयोजनं चालावं असं म्हटलेलं आहे, किंवा विहिरी खणाव्यात, म्हणजे एवढी मेहनत त्यांनी करायला हवी. आणि म्हणूनच ह्या पद्धतीनं चालत असण्याच्या ज्या काही हे असतात, तर आत्ता आपण बघतो की पावसाळ्यामध्ये सुद्धा लोक म्हणून छत्री घेऊन चालत असतात, इव्हन डायबिटीस कमी यावा म्हणून. पण हेच कारणं जी आहेत ना, ती डायबेटिक फूटसाठी कारणीभूत होऊ शकतात. याचं कारण आहे की पाय ओले राहतात, पूर्ण पुसले जात नाहीत, त्याच्यामध्ये छोट्याशा जखमा होतात, किंवा पावसाळी चप्पल जर वापरत असेल तर त्यातनं ती जखम चालू होते, आणि मग तसंही डायबेटिकवाल्यांच्या जखमा भऱ्या होत नाहीत लवकर, आणि म्हणून हे नॉन हिलिंग वुंड्समध्ये त्याचं परिवर्तन व्हायला लागतं. आणि मग हे जे डायबेटिक फूट आहेत त्याच्यामध्ये अगदी खोल जखमा होणं, पस डिस्चार्ज होणं, इथेपासून ते अगदी मॅगेट्स होणं, म्हणजे ज्याला आपण किडे होणं म्हणतो, ते इथेपर्यंत सुद्धा त्या गोष्टी जात असतात. सो हा डायबेटिक फूट आहे ना, तो होऊ नये ह्याची सगळ्यात पहिली काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून काय करायला पाहिजे, तर जेव्हा जेव्हा आपण फिरून येतोय, बाहेर जातोय, तर आल्यानंतर स्वच्छ कोरडे, म्हणजे स्वच्छ पाय धुवून मग ते कोरडे केले गेले पाहिजेत. पाय धुतो तसेच आपण पाय पुसतो आणि पुढे येतो, तर ती गोष्ट डायबेटिकवाल्यांनी नाही करायला पाहिजे, हे एक महत्त्वाचं. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की नेहमी फुटवेअरसुद्धा चांगले वापरायला पाहिजे. पादत्र असं म्हटलंय, पादत्राण असं आपण मराठीमध्ये शब्द वापरतो. त्र म्हणजे तारून नेणारा किंवा त्याचं रक्षण करणारा, म्हणजे पायांचं रक्षण करणारा. म्हणून कुठलेही प्लास्टिकचे किंवा कुठल्याही पद्धतीचे अशी पादत्राणं नाही वापरायला पाहिजेत. इव्हन पावसाळ्यामध्ये सुद्धा योग्य पद्धतीची अशीच आपल्याला शूज किंवा फुटवेअर वापरायला पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही जखम झाली असेल तर जखम झाल्यानंतर त्याची योग्य काळजी घेणं, जवळच्या वैद्यांना लवकर दाखवणं, त्याच्यावरती उपचार घेणं, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, म्हणजे डायबेटिक फूटमध्ये त्याचं परिवर्तन होणार नाही. आणखीन एक ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट अगदी साधीशी असते की नेल कटरने आपण नखं कापत असतो नॉर्मली, आणि जे डायबेटिक पेशंट्स असतात त्यांना जर ही नखं थोडी जरी आतल्या बाजूला कापली गेली ना, तरी तिथे जखमा व्हायला सुरुवात होते, आणि मग तिथून जखमा होऊन त्या डायबेटिक फूटमध्ये परावर्तन व्हायला लागतं. सो एवढ्या वेगवेगळ्या गोष्टींनी, म्हणजे अगदी छोट्या जखमेपासून ते मोठ्या जखमेपर्यंत असा हा प्रवास घडत असतो, आणि म्हणून डायबेटिक फूट अतिशय महत्त्वाचा. आणि पायांवरतीच आपण उभे असतो, अख्खं आयुष्य आपल्या पायांवरती आपण चालत असतो, करत असतो. सो त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ती मोठ्या गोष्टींपर्यंत त्यांना सगळ्याच गोष्टींमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. पण समजा आता एखाद्या रुग्णाला डायबेटिक फूट झालाच, तर आयुर्वेदानुसार जर त्याला उपचार करायचे म्हटलं आपण, तर मग ते कसे उपचार आहेत आणि त्यामध्ये काय करता येऊ शकतं? राईट. डायबेटिक फूटमध्ये आता आपण बघितलं की जखम भरत नाही, तर ही का भरत नाही हे सुद्धा बघणं आयुर्वेदा दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं असतं. पहिली महत्त्वाची गोष्ट कसं आहे ना, की ज्या ज्या वेळेला जखमा होतात तर त्यावेळेला क्लेद नावाचा एक भाग असतो शरीरामध्ये, तो वाढत असतो आयुर्वेदानुसार. क्लेद म्हणजे काय, तर आपण जो काही आहार घेतो तर त्याच्यापासून, त्या आहारापासून जर का तो व्यवस्थित पचला नाही तर एक पाण्यासारखा न पचलेला असा एक भाग तयार होतो, त्याला क्लेद असं म्हटलं जातं. तर हा क्लेद म्हणजे ज्याला आपण लसिका ह्यामध्ये सुद्धा आता अदृश्य स्वरूपामध्ये बघू शकतो. म्हणजे काही वेळेला ज्या फूटमधनं किंवा अशा जखम्यांमधनं जे स्राव होतात पाण्यासारखे, तर त्याला लसिका असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग हे स्राव होऊ नयेत ह्याच्यासाठी, किंवा तो पाय लवकर बरा व्हावात ह्याच्यासाठी काही विशिष्ट औषधांची रचना केली जाते. अर्थात एक औषध एकाला उपयोगी पडलं म्हणून सगळ्यांना उपयोगी पडतं असं नसतं, आणि म्हणूनच निश्चितच जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊनच औषधांचा प्रयोग करायला हवा. त्याच्यामध्ये एक वनस्पती आपण आणलेली आहे, तर ती म्हणजे ही कडुनिंब. बऱ्याच वेळेला सगळ्यांना माहीत असते, हा जो कडुनिंब आहे ना तो उत्तम व्हायरल पण आहे, आणि म्हणजे अँटीव्हायरल म्हणजे व्हायरसचा लोड कमी करणारा, आणि उत्तम अँटीबॅक्टेरियल म्हणून सुद्धा हे काम करत असतं. शरीरामधले जे जे जंतू आहेत तर ते कमी करण्याच्या दृष्टीने ह्याची मदत होत असते. सो ज्या ज्या वेळेला डायबेटिक फूट आहे ना, त्यावेळेला ह्याचा काढा करून त्या काढ्याने ती डायबेटिक वूंड धुवून घेणं ही गोष्ट आम्ही करत असतो. त्याच्याचबरोबर ती स्वच्छ कोरडी पुसल्यानंतर ह्याची जी कोरडी झालेली पानं जी असतात ना, तर ती धूपन म्हणून, म्हणजे निखाऱ्यावरती टाकून त्याचा धूर जो आहे तो त्या जखमेला दिला जातो. म्हणजे मग मगाशी जे आपण म्हटलं त्याच्यात कीड मॅगट्स होणं ह्या गोष्टी घडत नाहीत. ड्राय ती वूंड व्हायला लागली ना की मग जखम भरायला लागते. आणखीन एक महत्त्वाचा भाग की डायबेटिक पेशंट जे असतात, डायबेटिक फूट जे असतात त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय खूप चांगल्या पद्धतीनं होत नसतो, म्हणून तिथला ब्लड सप्लाय सुधारण्याच्या दृष्टीने पोटातनं काही औषधं विशेष करून दिली जातात. मग त्याच्यामध्ये वसंत कुसुमाकरासारखं औषध आहे, किंवा इतर आपण मौक्तिक कामदुधेसारखं औषध वापरतो की जेणेकरून तिथे धातुपाक होणार नाही. परंतु ही औषधं घेत असताना निश्चितच आयुर्वेद वैद्याचा सल्ला घेऊनच घ्यायला हवेत.
नाही, अगदी खरं आहे. या संदर्भात अजून एक प्रश्न विचारते, तो म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि जर समजा ही लक्षणं आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत तर ही लक्षणं नेमकी कोणती असतात, त्याच्यावरती उपचार काय आहेत? राईट. डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो ना, तर डायबिटीसमुळे आपण सुरुवातीलाच म्हटलं की आपल्या शरीरातल्या सगळ्या धातूंवरती त्याचा परिणाम झालेला असतो, शरीरामध्ये क्लेद वाढलेला असतो. आणि म्हणूनच आयुर्वेदानुसार बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष हा असं म्हटलं. म्हणजे काय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारा हा पातळ स्वरूपामधला जो कफ आहे ना, तो दोष विशेष हा म्हणजे तो मेन दोष आहे. आणि आपले जे डोळे आहेत ना, त्यांच्या संदर्भामध्ये एक उत्तम सूत्र आलेलं आहे, चक्षुष तेजोमयंतस्य विशेषात श्लेष्मतो भयम. तेजोमय म्हणजे काय की ते अग्नेय आहेत किंवा त्याचं पांचभौतिकत्व जे आहे डोळ्यांचं ते म्हणजे अग्नी आहे. आणि अग्नी आणि पाणी या दोघींचं वैर आहे आपल्याला माहिती आहे, कारण पाण्याने अग्नी विझतो, बरोबर. सो तसं पाण्याच्या स्वरूपामध्ये सोमात्मक असणारा हा जो श्लेष्मा आहे तो जर का जास्त प्रमाणामध्ये वाढला ना, तर डोळ्यांमध्ये न दिसणं किंवा कमी प्रमाणामध्ये दिसणं, आतला जो रेटायना असतो त्याच्यामध्ये चेंजेस होणं, ह्या गोष्टी घडत असतात. जो रेटायना असतो त्याचा ब्लड सप्लाय कमी व्हायला लागतो आणि मग त्याची जी इम्पल्स कॅरिंग कपॅसिटी असते ती त्याची कमी व्हायला लागते. आणि म्हणून हळूहळू अंधुक दिसणं किंवा न दिसणं किंवा एखादा विशेष भाग न दिसणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये घडायला लागतात. म्हणजे आपल्याला समोरचं विजन कंप्लीट दिसत असतं साधारणपणे, तर मधलाच एखादा भाग जो आहे तो न दिसणं, तिथनं रेटायनल डिटॅचमेंट वगैरे ह्याही गोष्टी झालेल्या असतात, म्हणून असं होतं. सो हे रेटायनल ची ज्या वेळेला रेटिनोपॅथीजची ज्या वेळेला सुरुवात होते, आपल्याला असं वाटतं की आपण चालतोय फिरतोय औषधं नीट घेतोय, शुगर कंट्रोलमध्ये आहे, तरी पण हे का झालं. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे नुसतं शुगर लेवल हा एक क्रायटेरिया आयुर्वेद मानत नाही. बाकीच्या अनेकविध क्रायटेरिया आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आळस वाटतोय का, भूक चांगली लागते की नाही, शरीरातला अग्नी कसा आहे, कारण अग्नीवरती हे डोळे अवलंबून आहेत. आणि म्हणून हे सगळे क्रायटेरियाज बघावे लागतात आणि त्याच्यानुसार ही औषधं दिली जातात. थोडक्यात डायबिटिक पेशंटला पायाची काळजी घ्यायचीच आणि डोळ्यांची पण घ्यायची आहे. आणि हा जो रेटिनोपॅथी हा आहे, जो आजार आहे, यावरती जर आपण आयुर्वेदिक औषधोपचार करायला गेलो तर ही औषधं कोणती आहेत? राईट, खूपच चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की आयुर्वेदाची औषधं आहेत ना, ती म्हणजे एक टिपिकल पोट बिघडलेलं असेल तर किंवा गृहिणी असेल तर किंवा पाईल्स असेल तर ह्या पद्धतीने दिली जातात. पण अशी सूक्ष्मातिसूक्ष्म औषधं सुद्धा आयुर्वेदामध्ये उत्तमपणे वर्णिलेली आहेत. मग आता ही कोणती औषधं, तर औषधं घेत असताना जसं म्हटलं त्याप्रमाणे सल्ल्यानुसारच औषध घ्यायला हवीत. मात्र इथे एक वेगवेगळी औषधं आपण वापरू शकत असतो. जसं की सप्तामृत लोह म्हणून एक औषध आहे, तर त्याचा खूप उत्तम उपयोग होत असतो. बृहत्वासकादी कशा आहे त्याचा एक खूप चांगला उपयोग आहे हा रेटिनोपॅथीजमध्ये होत असतो. त्याचप्रमाणे संज्ञास्थापन गणाचाही उपयोग नस्यासाठी आपण करत असतो. काही विशिष्ट पंचकर्म सुद्धा आहेत की जे ह्याच्यामध्ये आपण उपयुक्त मानतो. मग रेटिनोपॅथीज जे असतात ना, त्याच्यामध्ये एक जलौकावचरण म्हणून क्रिया केली जाते, तर त्याचाही परिणाम अतिशय उत्तम आपल्या पेशंट्समध्ये आपण आपल्या दवाखान्यात बघत असतो. आपल्याकडे एक पेशंट यायचा साधारण एक 60-70 वय 67 वगैरे वय होतं, 67 ते 70च्या दरम्यान. आणि मग त्याला ते दिसणं आणि ह्याच्यामध्ये कमी व्हायला लागलेलं आणि आपण ज्या वेळेला टेस्ट केल्या तर त्यावेळेला रेटिनोपॅथी आहे असा रिपोर्ट होता. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं, तर जलौकावचरण केलं होतं. जलौका म्हणजे लीच थेरपी ज्याला म्हणतो. तर अपांग प्रदेश म्हणजे डोळ्यांचा जो कानाकडचा भाग असतो ना, त्या ठिकाणी ह्या लिचेस लावल्या जातात आणि तिथला ब्लड सप्लाय उत्तम व्हावा ह्या दृष्टीने त्या लिचेसचं काम होत असतं. लिचेस ज्या वेळेला लागतात ना, त्यावेळेला त्याच्यामधलं एक हिरुडिन म्हणून असतं, ते आपल्या शरीरामध्ये सिक्रेट व्हायला लागतं की जे अँटीकोॲग्युलंट म्हणून काम करत असतं. आणि मग हा सप्लाय चांगल्या पद्धतीनं व्हायला लागतो आणि मग रेटिनोपॅथीसुद्धा रिव्हर्स झालेली आपल्याला दिसू शकते. आणि म्हणून ह्या पद्धतीची औषधं जी आहेत ना, ती आयुर्वेदानुसार पंचकर्म आणि औषधं ह्या दोघांची जर चिकित्सा घेतली तर त्याचा नक्की परिणाम चांगला दिसतो. नक्कीच. ॲक्च्युली तुम्ही खूप छान मार्गदर्शन करताय. बरेच प्रश्न विचारायचे आहेत कारण डायबिटिक पेशंट आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक घराघरात आढळतात. आपल्यासोबत वैद्य गौरी बोरकर आहेत आणि आपल्याला खूप प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. पण साम संजीवनी या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही. तर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा साम संजीवनीमध्ये स्वागत. आणि वैद्य गौरी बोरकर या आपल्या सोबत होत्या आणि मी पुन्हा एकदा त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. खरं तर डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे काय आणि त्याच्यावरती काय काय उपचार आयुर्वेदामध्ये आहेत? राईट, आपण जसं आत्ता बघितलं की रेटिनोपॅथी आहे, तर रेटायनावरती जो परिणाम येतो त्याला रेटिनोपॅथी म्हटलं जातं. तसंच नर्व्हजवरती जो परिणाम येतो ना, त्याला न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की डायबिटीसचे जे पेशंट असतात ना, तर त्यांची जी फूट म्हणजे ज्याला स्टॉकिंग आपण ज्याला म्हणतो, जेवढ्या एरियामध्ये आपण मोजे घालतो तेवढ्या एरियामध्ये वेगळं सेन्सेशन होणं, काही पेशंट्सना गादीवर चालल्यासारखं वाटणं, काही पेशंटना तिथे मुंगी नसून सुद्धा मुंगी चावते असं फिलिंग येत असतं किंवा टोचल्यासारखं पेन असतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याला न्यूरोपॅथीज असं म्हटलं जातं. कारण की त्यांच्या नसा
केसांवरती शुगर नॉर्मल असली तरी सुद्धा आणि शुगर जर हाय असेल तर जास्त प्रमाणामध्ये या पद्धतीने हे दिसत असतं. तर हे जे न्यूरोपॅथीज असतात ना, तर शरीरामध्ये आपल्या 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष जर डायबिटीस असेल तर अशा पद्धतीचे चेंजेस झालेले दिसतात आणि हे नर्व्हवरती होत असल्यामुळं सेन्सेशन काही वेळेला लॉस होणं ही सुद्धा गोष्ट घडत असते. या सगळ्यावरती आयुर्वेदामध्ये उपचार आहेत? येस नक्की देता येत असतात. एक आपल्याकडे असे काही पेशंट सापडतात बरं का, की जे पुणे किंवा कोल्हापूर या भागामध्ये जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये खूप ऊन पडलेलं असतं, कपडे वगैरे गच्चीवर वाळत घालायला जातात, त्यांना पायाला सेन्सेशन पण नसतं, ते जातात वाळत घातलेले कपडे घेऊन येतात आणि मग लक्षात येतं की ते पायाला फोड आलेले आहेत, म्हणजे इतकं सेन्सेशन लॉस झालेलं असतं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर या वेळेला इथे जो तळपाय आहेत तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट लेप सुद्धा आपण लावायला देत असतो, ज्याला संज्ञास्थापन गणातले लेप असं म्हणतो. त्याच्यामध्ये यष्टी मधुचूर्ण आणि दूध ह्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम अशा न्यूरोपॅथीजमध्ये दिसत असतो. काही वेळेला हे वेगवेगळे सेन्सेशन्स असतात ना, त्यांनी इरिटेशन पेशंटला खूप होतो, झोप नाही लागत. मग अशा वेळेला रक्तातली साखर उत्तम पद्धतीने कमी यायला हवी आणि त्यासाठी एक उत्तम वनस्पती आपण वापरतो. त्याच्यामध्ये ही भूम्यामलकी म्हणून वनस्पती आहे. तर ही जी भूम्यामलकी आहे ना, तर ह्याला खालच्या बाजूने आवळ्यासारखे पानं हे असतात, त्याला पानं असतात आणि त्याला खालच्या बाजूने छोटे छोटे आवळ्यासारखी फळं लागलेली असतात आणि हा आत्ताच्या वर्षा ऋतूमध्ये ही वनस्पती खूप मोठ्या प्रमाणामध्ये उगवत असते. तर ह्याचा रस सकाळी रोज 2 चमचे असं जर घेतलं तर शुगर लेवल मेंटेन व्हायला ह्याचा खूप उपयोग होत असतो. ह्याच्याच बरोबरीनं एक गुळवेल म्हणून वनस्पती आहे की जी आता आपल्या सगळ्यांनाच कोविडच्या काळामध्ये सुद्धा इम्युनिटी उत्तम करणारी म्हणून ही वनस्पती माहिती आहे. तर ही जी गुळवेल आहे तिचे पानं जी असतात ती हार्ट शेप असतात म्हणून त्याला कॉर्डिफोलिया असं म्हटलं जातं. तर ही जी गुळवेल आहे ना ती सुद्धा शुगर उत्तम राखण्यासाठी म्हणून काम करते आणि त्याच्याच बरोबरीनं ही वयस्थापन गणामध्ये आलेली वनस्पती आहे. आणि वयस्थापन गण म्हणजे काय, तर आपल्या शरीराचं एजिंग फास्ट होऊ न देणं, म्हणजे तारुण्य राखण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या त्यातली ही एक वनस्पती आहे. तारुण्य म्हणजे आपल्याला दिसण्याच्या दृष्टीने बऱ्याचदा वाटतं, परंतु शरीराचे इंद्रिय चांगलं ठेवणं हे एक तारुण्यपणाचं मोठं लक्षण असतं. इंद्रिय चांगलं ठेवणं म्हणजे काय, तर सेन्स ऑर्गन्स आपले चांगलं ठेवणं. स्किन हा सुद्धा एक सेन्स ऑर्गन आहे, तर तो चांगला राहावा ह्या दृष्टीने सुद्धा ह्या गुळवेलीचा उपयोग होत असतो. इव्हन औषध म्हणून आपण हे घेऊच शकतो, पण त्याच्याही बरोबरीनं ह्याची जी पानं असतात ना त्याची ह्या पावसाळ्यामध्ये आपण निश्चित भाजी करून घेऊ शकत असतो. मुगाची डाळ घालून जर केली तर अतिशय रुचकर भाजी लागते आणि त्याचा परिणाम जो आहे तो ह्या न्यूरोपॅथीसाठी आपल्याला उत्तम पद्धतीने मिळवता येत असतो. त्याच्याच बरोबरीनं अजून एक वनस्पती आहे की ज्याला आपल्याला जांभूळ हे सगळ्यांना माहिती असतं. तर शरीरातली शुगर आपली नॉर्मल ठेवावी ह्या दृष्टीने ह्या जांभळाचा रस घेणं हे बऱ्याच जणांना माहिती असतं, पण लोक बऱ्याचदा काय करतात की जो जांभळाच्या ज्या बिया असतात ना, म्हणजे आपण जी फळं म्हणतो तर त्या बिया खाल्ल्या जातात, ते गोडसर असतं मात्र, परंतु हे जे जांभूळ आहे ना ते कशाय रसाचं आहे आणि म्हणून ह्या जांभळाचे जे साल असतं त्याचाही काढा करून ह्याच्यामध्ये वापरला जातो की जेणेकरून ह्या न्यूरोपॅथीज होऊ नयेत म्हणून महत्त्वाचा उपयोग ह्याच्यामध्ये होत असतो. हे करत असताना डायबिटीसची शुगर नॉर्मल ठेवणं हा एक भाग आणि धातुपाक न होऊ देणं हा सुद्धा एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा जेव्हा करतो तर नर्व्हवरती म्हणजे आपल्या मज्जा धातूवरती त्याचा परिणाम येऊ नये त्याच्यासाठी संज्ञास्थापन वापरणं आणि त्याच्याबरोबर काही नस्य आपण विशिष्ट वापरत असतो. नस्य म्हणजे काय, तर नासया दीयते इति नस्यम, नाकामधनं औषध घालणं. आयुर्वेदाचा पंचकर्म हा एक महत्त्वाचा भाग आहे. सो पंचकर्म चिकित्सेमध्ये नस्य जे आहे ना ते घनोन्नत प्रसन्नत्वक स्कंधग्रीवास्य वक्षसः दृढेंद्रिय अस्तपलिताः भवेयुर्नस्यशीलिनः असं म्हटलंय. दृढ इंद्रिय म्हणजे इंद्रिय चांगली ठेवण्यासाठी, आपले सेन्स ऑर्गन्स चांगले ठेवण्यासाठी ह्या नस्याचा उपयोग होत असतो. बऱ्याच वेळेला असं वाटतं की नाकात औषध टाकले म्हणजे सायनोसायटिस किंवा सर्दीसाठी फक्त उपयोग होईल, परंतु तसं नाही आहे. तर आपली इंद्रिय जी आहेत ना ती मस्तकामध्ये म्हणजे शिरामध्ये स्थित आहेत आणि त्या तिथेपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो नाक आहे आणि म्हणून ह्या नस्याचा अतिशय चांगला उपयोग आपण प्रमेहाच्या ह्या पेशंट्समध्ये करून घेऊ शकतो. नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात का डायबिटिक पेशंटला पायाची आणि डोळ्यांची पण काळजी घ्यावी लागते, यासोबतच किडनीवरती सुद्धा काही परिणाम होतात का आणि होत असतील तर ते कोणते होतात? बरं, तुम्ही मगाशी पंचकर्माचा एक उल्लेख केला, तर मग किडनीवरती ज्या वेळेला काही परिणाम होत असेल तर पंचकर्म किंवा आयुर्वेदाने त्याच्यावरती उपचार शक्य आहेत का? राईट. कसं आहे ना की शरीरातले जे मेन व्हायटल ऑर्गन्स आहेत तर त्याच्यावरती ह्या डायबिटीसचा नक्कीच परिणाम येत असतो आणि एंड ऑर्गन्स म्हटलं जातात काही ऑर्गन्सना, म्हणजे जसा रेटिना आहे की तिथे ज्या आर्टरीज आहेत ना तिथे जाऊन पुढे त्याचं सर्क्युलेशन अॅनास्टोमोसिस नसतं, तसंच आणखीन काही एरियाज असे असतात की ज्याच्यामध्ये किडनीज आहेत की ज्याच्यामध्ये हे एंड ऑर्गन ज्याला आपण म्हणत असतो. तर या ठिकाणी सुद्धा असं दिसतं की ब्लड सप्लाय कमी होणं, नर्व सप्लाय कमी होणं, ह्यामुळं या किडनीचं जे फंक्शनिंग असतं ना ते कमी व्हायला लागतं आणि म्हणून
म्हणूनच डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे आणि मग रिनल फेल्युअरमध्ये पेशंट लँड झाला आहे असं आपल्याला दिसतं. तर ह्या गोष्टींनाच आपण नेफ्रोपॅथी असं म्हणत असतो. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना की प्रभुता अविल मूत्रता हे प्रमेयाचं एक लक्षण म्हणून सांगितलं, म्हणजे युरिनेशन हाय आउटपुट असणं ही गोष्ट पहिल्यांदा घडते. परंतु तीच गोष्ट नंतर ज्या वेळेला किडनीजवरती परिणाम यायला लागतो, किडनीचं टिश्यू आहे ते चांगल्या पद्धतीनं युरिन गाळण्याचं काम करत नाही. मग अशा वेळेला काय व्हायला लागतं की युरिन आउटपुट कमी पडायला लागतं, पायावरती सूज यायला लागते आणि पायावरती सूज आल्यानंतर मग आपल्या लक्षात यायला लागतं की टेस्ट वगैरे केल्यानंतर की क्रिएटिनिन वाढलेलं आहे. मग अशा पेशंट्समध्ये काय करायला पाहिजे, तर क्रिएटिनिन उत्तम करण्यासाठी म्हणून मगाशी आपण जी भूम्यामलकी जी बघितली किंवा गुडूची बघितली ह्यांचाही उपयोग निश्चितच होत असतो. परंतु ह्याच्यासोबत काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये वसंत कुसुमाकर म्हणून एक औषध आहे की जे आम्ही ह्या नेफ्रोपॅथीजमध्ये वापरत असतो. किडनीवरती परिणाम झाला आहे, क्रिएटिनिन हाय झालं आहे, तर अशा पेशंट्समध्ये हे वापरलं जातं. जनरली क्रिएटिनिन हाय असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहेशू धात्री निशे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर धात्री म्हणजे आवळा आणि निशे म्हणजे हळद आणि दारू हळद. ही ओली हळद दारू हळद आपण जेव्हा वापरतो ना तर त्यावेळेला ह्या नेफ्रोपॅथीज आपल्याला कमी करण्याच्या दृष्टीने, क्रिएटिनिन लेवल नॉर्मल ठेवण्याच्या दृष्टीने या आपल्याला औषधांचा उपयोग होत असतो. नक्कीच. अजून एक जाता जाता प्रश्न विचारते, तो म्हणजे सध्या आपण बऱ्याचदा म्युकरमायकोसिस हे नाव ऐकतोय. तर डायबिटीस आणि म्युकरमायकोसिसचा संबंध आहे का, आणि जर असेल तर म्युकरमायकोसिसवरती आयुर्वेद किंवा पंचकर्म या दोन्हीमध्ये काही उपचार आहेत का? राईट. म्युकरमायकोसिस काय आहे, तर एक बेसिकली फंगस आहे आणि पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे हाय रिस्क फॅक्टरमध्ये परत जे येतो ना तर हे डायबिटीस येतं. तर हे डायबिटीस असल्यामुळं म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता वाढत जाते. आणि असे जे पेशंट्स असतात ना, म्युकरमायकोसिस हा एक वेगळ्या प्रकारचा फंगस असल्यामुळे तिथला ब्लड सप्लाय कट करण्याचं ते काम करतं आणि म्हणून काळे डॉट्स दिसणं हिरड्यांवरती किंवा नाकाच्या आतमध्ये ह्या गोष्टी पहिल्यांदा दिसायला लागतात, खपली येणं नाकाच्या आतमध्ये ह्या गोष्टी दिसायला लागतात. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, तर काही उत्तम औषधं आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये बेसिकली कुष्ठग्न घण म्हणून जो आहे तर तो इथे वापरला जातो. मेहकुष्ठ प्रसुप्तीनाम म्हणून एक औषध आहे ते आपण या ठिकाणी वापरत असतो. अर्थातच प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे म्हणून आयुर्वेदामध्ये पुरुषम पुरुषम वीक्ष असं म्हटलेलं आहे आणि त्याची प्रत्येकाची चिकित्सा ही त्या त्या पेशंटनुसार केली जाते. असे हे जे म्युकरमायकोसिसचे पेशंट असतात ना तर त्याच्यामध्ये एक तालसिंदूर म्हणून एक आपण औषध उत्तम पद्धतीने वापरू शकत असतो की ज्याच्यामुळं हा ब्लड सप्लाय चांगला राहावा आणि ऑर्गन डॅमेज होऊ नये त्या दृष्टीने आपल्याला औषधं देता असतात. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, काही विशिष्ट रसायन औषधं सांगितलीत. रसायन म्हणजे काय, तर 7ही धातूंचं यापन करणं, रक्तप्रवाह चांगला ठेवणं, तिथला मज्जा धातू चांगला ठेवणं, म्हणजे तिथल्या नर्व्स ज्या आहेत त्या जर चांगल्या राहिल्या ना तर पुन्हा ऑर्गन रिजनरेशन होणं ही गोष्ट चांगली घडायला लागते. आणि त्याच्यासाठी ही रसायन औषधं जसं की गुळवेल आहे तसंच हिरडा सुद्धा रसायन आहे, ह्या सुद्धा गोष्टी वापरत असतो. आपल्याला आवळा माहिती आहे की च्यवनप्राश सगळ्यांना माहीत असतो की एक रसायन औषध आहे, पण च्यवनप्राश गोड आहे म्हणून बऱ्याच वेळेला टाळला जातो. तर गोड नसणारी अशी अनेक रसायनं सुद्धा आयुर्वेदात सांगितलेली आहेत. नक्कीच. खरं तर खूप प्रश्न आहेत, पण तरी सुद्धा आपण बरीच माहिती सगळ्या प्रेक्षकांना देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. म्युकरमायकोसिसची पण बरीच चर्चा सध्या सुरू आहे, लोकही घाबरलेली आहेत, त्यावरही तुम्ही छान मार्गदर्शन केलं. आज तुम्ही साम टीव्हीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर नेहमीच नवीन विषय घेऊन साम संजीवनीमधून आम्ही येत असतो. उद्याही असाच नवीन विषय घेऊन आम्ही येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.